फक्त 1,35,000, 2,75,000 ही गाडी भेटेल फक्त 4,45,000. 2016 ची पेट्रोल प्लस सीएनजी भेटेल 3,90,000 मध्ये. 2014 ची सिंगल होता. डिझेल 7 सीटर देतोय 4,80,000. डिझेल मध्ये इकोस्पोर्ट 4 लाख. फॉर्च्युनर देतोय 6,95,000. फायनल रेट 5,25,000 मध्ये. 4x4 2015 एंडिंग ची गाडी. तुम्हाला फक्त 4,80,000, 4,95,000 ही गाडी पडेल 5,25,000. तर 2019 ची गाडी पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक 1,65,000. नमस्कार मंडळी, सुरू करूया आजच्या एका जबरदस्त व्हिडिओला. तर मित्रांनो, आता 15 ऑगस्ट आहे, त्यानंतर गणपती येतील, नवरात्री, दसरा, दिवाळी, भरपूर असे सण सुरू होणार आहेत. आणि या सणानिमित्त आपण खास हा व्हिडिओ बनवतोय. आणि जी काही गाडी दाखवणार आहे या सर्व गाडींच्या किमती आपण भरपूर कमी केलेल्या आहेत आणि डिस्काउंट वगैरे भरपूर अशा ऑफर्स आपण या व्हिडिओमध्ये आणलेल्या आहेत. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि मित्रांनो, आज आपण बघू शकता आसाद मोटर या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय. अंधेरीमध्ये हे लोकेटेड आहे. आणि आसाद मोटरचे मालक आज आपल्याबरोबर आहेत, एकदम तयार होऊन आलेले आहेत, रेडी पोझिशन मध्ये. आसाद खान सर, नमस्ते सर. नमस्ते सर, कसा आहे तुम्ही? एकदम मजेत आहे, तुम्ही कसे आहेत सर? ऑल गुड आहे सर. आता फेस्टिव्ह सीझन चालू झालेला आहे, म्हणजे आता आपल्या इकडे तुम्हाला भरपूर ऑफर्स भेटणार. आणि त्याच्यानंतर नवीन नवीन स्टॉक पण आणलेला आहे आपण. बरोबर. तर आणि हा वेगळा सेक्शन सर काय असणार आहे? म्हणजे हा वेगळा सेक्शन आपण पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की ही डील्स ऑफ द डे सेक्शन आहे. बरोबर. खास कर फेस्टिव्ह सीझन साठी आपण हे कन्सेप्ट आणलेला आहे. या सेक्शन मध्ये तुम्हाला कमीत कमी डिस्काउंट मधली गाडी भेटणार आपल्या इकडे. अच्छा, म्हणजे या ठिकाणी जी पण गाडी उभी असेल त्या गाडीवर तुम्हाला भरघोस डिस्काउंट भेटणार आहे. म्हणजे हा ही अशी किंमत असणार आहे, ती किंमत तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तर मग बरोबर सर, हो सर. आपण कुठून सुरू करूया सर? मग सुरू करूया डील्स ऑफ द डे. कोरोला पहिली गाडी कोरोला अल्टिस ही गाडी 2009 ची आहे. अच्छा. जसं तुम्ही बघणार का स्क्रॅचलेस कंडिशन मधली. आणि टोयोटा कोरोला अल्टिस म्हटलं तर वन ऑफ द मोस्ट रिलायबल गाडी आहे. बरोबर सर. ही गाडी भेटणार डील्स ऑफ द डे सेक्शन मध्ये फक्त 1,35,000 मध्ये. चला, जबरदस्त. 1,35,000 आपण देतोय. कोरोला अल्टिस 2009 ची गाडी आहे मित्रांनो. जबरदस्त. म्हणजे पहिला बॉल 6 गेलेला आहे. आता दुसरा बॉल सर. दुसरी आहे सर एलिट i20 आहे, मॅग्ना एक्झिक्युटिव्ह व्हेरियंट. मॅग्ना एक्झिक्युटिव्ह व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स पण भरपूर भेटणार आणि गाडी पण एलिट i20 भेटणार. त्याच्यानंतर 2018चं मॉडेल आहे. अच्छा, लेटेस्ट आहे. 18चं मॉडेल लेटेस्ट मॉडेल आहे. आणि रेट जे आहे आपण देणार 2016 ची गाडीचे पण रेट एवढा सांगत नाही लोक मार्केटमध्ये. ही गाडी भेटेल फक्त 4,45,000. चला, खूपच छान. 2018 ची इलेट i20 देतोय पण फक्त 4,45,000. ही 2018 ची मॅग्ना व्हेरियंट मध्ये गाडी होती, पेट्रोल मॅन्युअल मध्ये. आता 7 सीटर गाडी उभी आहे, होंडा BRV सर. होंडाची BRV आहे सर, 2016च्या मॉडेल आहे. अच्छा. BRV म्हटलं तर ही पण खूप चांगली दिसणारी गाडी आहे. याच्यामध्ये पण फीचर्स तुम्हाला भरपूर भेटणार आणि स्पेस पण भरपूर आहे गाडीमध्ये. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ABS, एअरबॅग, डायमंड कट अलॉयज वगैरे सगळं भेटणार तुम्हाला. नवीन गाडी 14 लाखापर्यंत होती ही. ओके. 2016 ची पेट्रोल प्लस सीएनजी भेटेल तुम्हाला फक्त 5,95,000 मध्ये. चला, 5,16 ची होंडा WRV गाडी, BRV गाडी होती 7 सीटर आणि प्लस CNG गाडी आहे. आता होंडा मोबिलो आहे सर, 2016चे मॉडेल आहे, सिंगल ओनरशिप मधली पेट्रोल व्हेरियंट. ही गाडी भेटेल तुम्हाला फक्त 4,60,000 मध्ये. चला, 4,60,000 ही 2016 ची 7 सीटर होती होंडा मोबिलो. आता दुसरी होंडा मोबिलो सर. अजून एक होंडा मोबिलो आहे सर, V टॉप ऑफ द लाईन. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ABS, एअरबॅग, अलॉय व्हील्स वगैरे सगळं फीचर्स भेटणार. 7 सीटर आणि खूप कम्फर्टेबल गाडी आहे. आणि डिझेल मध्ये आहे तर तुम्हाला ऍव्हरेज सुद्धा चांगलं भेटणार. ही गाडी पडेल तुम्हाला 4,80,000 मध्ये. चला, ही डिझेल 7 सीटर देतोय 4,80,000. 2016 ची गाडी. फोर्ड इकोस्पोर्ट सर. फोर्ड इकोस्पोर्ट आहे सर, 2014 ची टायटेनियम ऑप्शनल व्हेरियंट आहे. टायटेनियम ऑप्शनल म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला खूप फीचर्स भेटणार आणि अलॉय व्हील्स वगैरे, मायक्रोसॉफ्टच्या सिंक सिस्टम वगैरे भेटणार याच्यामध्ये. आणि डिझेल आहे तर तुम्हाला ऍव्हरेज वगैरे खूप चांगलं भेटणार याच्यामध्ये. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 4,45,000. डिझेल मध्ये इकोस्पोर्ट 4,45,000 देतोय पण 2014 ची टॉप मॉडेल मध्ये गाडी होती ती. आता अजून एक इकोस्पोर्ट आहे सर, कलर पण खूप चांगला आहे. 2015 ची सिंगल ओनरशिप मधली गाडी. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल 4,25,000 मध्ये. ही 4.25 लाखात पेट्रोल मध्ये गाडी आहे 2015 ची. KUV 100 आहे सर, की KUV 100 नेक्स्ट आहे. नेक्स्ट आहे. K8 प्लस व्हेरियंट आहे. K8 प्लस म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला
अपर डिपर साठी वेगळ्या हेडलाइट्स भेटतात. याच्यामध्ये Yes, sir. स्टार्ट स्टॉप फंक्शन भेटणार तुम्हाला. इको मोड आहे. ओके त्याच्यानंतर कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे आणि भरपूर फीचर्स आहे. इंटिरियर्स पर्यंत तुम्ही बघणार तर खूप चांगलं केलेलं आहे. येस सर. आणि 6 सीटर गाडी आहे. 6 सीटर गाडी आहे. 2018ची डिझेल मधली गाडी भेटेल फक्त 4,25,000. चला 4.25 लाखात येतो. डिझेल इंजिन मध्ये गाडी असणार आहे. केव्ही 100 6 सीटर गाडी आहे. दुसरी केव्ही 100 आहे सर. 2017ची पेट्रोल व्हेरियंट मधली ही गाडी जी आहे चाललेली खूप कमी 40,000 किलोमीटरच्या आतमध्ये चाललेली आहे. ही पण 6 सीटर कॉन्फिगरेशन मध्ये गाडी भेटेल फक्त 3,25,000. चला ही 3.25 लाखात देतोय. पेट्रोल गाडी असणार आहे. केव्ही 100. फॉर्च्युनर आणली आहे सर. काय डिटेल आहे? फॉर्च्युनर आहे सर. 2010चं मॉडेल आहे. सेकंड ओनरशिप मधली तुम्ही बघणार तर नंबर पर खूप चांगला आहे याचा. येस सर. 2030 पर्यंत पासिंग केलेली Okay, आहे म्हणजे काही आणि tension नाही. अँड्रॉइड सिस्टम वगैरे सगळं लावलेलं आहे याच्यामध्ये. येस सर. क्रोम ऍक्सेसरीज पण आहे जर तुम्ही बघणार. ओके ही गाडी भेटेल फक्त 6,95,000 मध्ये. चला फॉर्च्युनर देतोय 6,95,000. 2010ची गाडी असणार आहे आणि 30 पर्यंत पासिंग केलेली गाडी आहे. आता सगळ्यात रिलायबल गाडी आहे सर टोयोटा इनोवा. सेगमेंट किंग टोयोटा इनोवा आणली आहे पण परत 2012चं मॉडेल आहे. GX व्हेरियंट मधले म्हणजे तुम्हाला एअरबॅग सुद्धा भेटणार याच्यामध्ये आणि ही गाडी पडेल तुम्हाला फक्त फायनल रेट 5,25,000 मध्ये. चला ही 5.25 लाखात इनोवा देतोय 2012. तर ही इनोवा 2018ची आहे सर. GX व्हेरियंट आहे. ओके आणि GX व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ड्युअल एअरबॅग्स भेटणार, ABS भेटणार. त्याच्यानंतर पूर्ण कम्प्लीट क्रोम किट लावलेला आहे गाडीमध्ये ओके आणि सीट कव्हर सुद्धा नवीन आहे याच्यामध्ये. येस सर. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल 8,45,000. चला ही गाडी 8,45,000. 2018ची इनोवा देतोय आपण. महिंद्रा थार आलेली आहे सर आपल्याकडे. काय डिटेल आहे? महिंद्रा थार आहे सर. 2015 नोव्हेंबरची गाडी आहे अच्छा. आणि 4x4 व्हेरियंट आहे. ओके याच्यामध्ये Very good. तुम्हाला सॉफ्ट टॉप आणि AC भेटणार. अच्छा एसीची सुविधा पण सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍक्सेसरीज वगैरे बघणार तर लाईट बार लावलेला आहे. भरपूर साईड kit. बार आहे याच्यामध्ये. येस सर. गाडी जस्ट आलेली आहे म्हणजे वॉशिंग पॉलिशिंग राहिलेलं आहे याचं. तुम्हाला पूर्ण नवीन सारखं ही गाडी भेटेल. कम्प्लीट ओरिजिनल आहे गाडी. ओके फक्त 66,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके खूप कमी चालली सर. खूप कमी चाललेली ही गाडी पडेल तुम्हाला 4x4 2015 एंडिंगची गाडी फक्त 6,25,000 मध्ये. चला फक्त 6.25 लाखात देतोय. थार 2015ची गाडी असणार आहे. 4x4 डिझेल मध्ये. 4x4 डिझेल मध्ये. चला अर्टिगाच्या स्टॉकला सुरू करूया सर. पहिली गाडी 2021ची गाडी आहे सर. ही गाडी पेट्रोल मधली हायब्रिड टेक्नॉलॉजी सोबत भेटेल तुम्हाला 9,25,000 मध्ये. 9.25 लाखात 2021 ची अर्टिगा घेऊन जावा. पेट्रोल VXI मध्ये गाडी हायब्रिड मध्ये. दुसरी अर्टिगा आहे सर. 2019ची गाडी पेट्रोल CNG ऑटोमॅटिक. ही गाडी पडेल तुम्हाला 8,95,000. चला 8,95,000. 19ची गाडी ऑटोमॅटिक आहे आणि CNG सुद्धा असेल त्या गाडीमध्ये. हा. तिसरी अर्टिगा आहे सर. 2019ची ही गाडी पडेल 8,95,000 मध्ये. पेट्रोल CNG ऑटोमॅटिक आहे. चला ही पण गाडी ऑटोमॅटिक प्लस CNG गाडी आहे. 19ची गाडी 8,95,000. आता चौथी अर्टिगा सर. चौथी आहे सर. 2017ची VXI प्लस पेट्रोल CNG ऑटोमॅटिक गाडी. ही गाडी पडेल तुम्हाला 6,95,000. चला ही गाडी 6,95,000. ही पण ऑटोमॅटिक आहे आणि ही पण CNG गाडी आहे. ही 17ची होती. आता व्हाईट कलर मध्ये अर्टिगा आणि ही 5वी अर्टिगा आहे. ही गाडी जी आहे सर 2018ची गाडी आहे. ही गाडी पडेल तुम्हाला 7,25,000 मध्ये. कंपनी फिटेड CNG. ही कंपनी फिटेड CNG होती 7.25 लाखात. 18ची गाडी. आता 6वी अर्टिगा दाखवतोय आपण. 6वी आहे सर. 2016च्या मॉडेल आहे. पेट्रोल CNG कंपनी फिटेड CNG आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल 6,45,000. चला ही गाडी 6,45,000. ही कंपनी CNG अर्टिगा 16ची गाडी. आता 7वी अर्टिगा आहे सर आपल्याकडे. 7वी आहे सर. 2013ची डिझेल मॉडेल. ही गाडी पडेल सेकंड ओनरशिप मधली 4,95,000 चला मध्ये. 4,95,000. ही डिझेल मध्ये अर्टिगा आहे. 2013ची गाडी. जर तुमच्याकडे CNG नसेल तर डिझेल अर्टिगा मी तुम्हाला दाखवली आहे. महिंद्रा मरेजो. महिंद्रा मराजो आहे सर. 2018चं मॉडेल आहे. ही गाडी पडेल तुम्हाला डिझेल मध्ये फक्त चला 6,95,000 मध्ये. ही 2018ची मरेजो 6,95,000 आणि ही 7 सीटर गाडी मित्रांनो. स्पेसियस गाडी आहे. भरपूर मोठी गाडी ही. आता दुसरी मरेजो. 2019ची गाडी आहे सर. ही गाडी अच्छा. पडेल तुम्हाला 7,25,000 ही मध्ये. 7.25 लाखात 2019ची मरेजो. टोयोटा यारिस आहे सर. 2018चं मॉडेल आहे. G व्हेरियंट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पुश बटन स्टार्ट वगैरे सगळे फीचर्स भेटणार. हा सर. ही गाडी पडेल तुम्हाला 6,25,000 मध्ये. 7.25 लाखात 2018ची टोयोटा यारिस गाडी आहे. सिडान सेगमेंट मध्ये. आता होंडा सिटी आहे सर. 2016च्या मॉडेल आहे हा. आणि VMT व्हेरियंट आहे. VMT व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला अलॉईज वगैरे सगळं सुद्धा भेटणार. येस सर. पेट्रोल व्हेरियंट मध्ये गाडी पडेल तुम्हाला फक्त 4,80,000 मध्ये. चला 4,80,000. 2016ची होंडा सिटी आहे टॉप मॉडेल मध्ये. हा. पुढे टोयोटा इटिओस क्रॉस आहे सर. 2014चं मॉडेल आहे.
पेट्रोल प्लस सीएनजी व्हेरियंट भेटेल तुम्हाला ही. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघणार तर इंटिरियर्स वगैरे पण खूप चांगले आहे आणि सर्व्हिस स्टिकर पण लावलेलं आहे याच्यामध्ये. तर म्हणजे आताच सर्व्हिस झालेली आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 3,80,000. 3,80,000 2014 ची इटिओस क्रॉस आहे आणि सीएनजी मध्ये गाडी आहे, लक्षात ठेवा. आता अल्टो आहे सर 2016 ची गाडी आहे, फक्त 32,000 किलोमीटर चाललेली नवीन शेप मधली गाडी. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 2,65,000. चला अल्टो सुद्धा घेऊन जावा, 2,65,000 2016 ची गाडी. चला कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सेगमेंटला सुरू करूया. पहिली गाडी आहे किया सेल्टॉस आहे सर, 2019 मॉडेल आहे, सिंगल ओनरशिप मधली गाडी आणि सीएनजी सुद्धा लावलेला आहे या गाडीमध्ये. ही गाडी पडेल तुम्हाला 10,45,000. चला 10,45,000 किया सेल्टॉस 2019 ची गाडी, सीएनजी मध्ये गाडी आहे. मायलेज तुम्हाला जास्त देईल ती गाडी सीएनजी असल्यामुळे. आता ब्रेझा आहे सर, 2016 ZDI प्लस आहे. ही गाडी भेटेल तुम्हाला 5,45,000. चला ही डिझेल इंजिन मध्ये सियाज देतोय, 5,45,000 2016 ची गाडी होती. आणि टॉप मॉडेल मध्ये गाडी होती ती वेन्यू आहे 2019 ची सिंगल ओनरशिप मधली, पडेल तुम्हाला 8,10,000 मध्ये. 8,10,000 वेन्यू घेऊन जावा. ऑटोमॅटिक आहे आणि गाडीमध्ये सनरूफ सुद्धा भेटेल तुम्हाला. आता दुसरी वेन्यू, परत एक वेन्यू आहे सर, 2020 चे मॉडेल आहे. ही गाडी पडेल तुम्हाला IMT ट्रान्समिशन सोबत, सनरूफ पण आहे, पडेल तुम्हाला 7,25,000 ही 7.25 लाखात घेऊन जावा. 2020 ची गाडी IMT आणि सनरूफ मध्ये होती ती. आता तिसरी वेन्यू आहे सर, 2019 ची गाडी, परत ही SX प्लस DCT व्हेरियंट. ही गाडी पण पडेल तुम्हाला 7,95,000 मध्ये. चला ही पण गाडी 7,95,000 घेऊन जावा. वेन्यू होती ती सुद्धा, सनरूफ ऑटोमॅटिक मध्ये. आता मारुती स्विफ्ट डिझायर सर, पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक गाडी पडेल तुम्हाला 3,90,000 मध्ये, 2014 ची सिंगल ओनर. 14 ची गाडी घेऊन जावा. सीएनजी मध्ये स्विफ्ट डिझायर काय प्राइस बोला सर? 3,90,000. 3,90,000 होती स्विफ्ट डिझायर. आता नवीन शेप मधली सर 2017 ची ZXi आहे, AMT ट्रान्समिशन सोबत, म्हणजे ऑटोमॅटिक. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 4,95,000 मध्ये. चला 4,95,000 ऑटोमॅटिक आहे, टॉप मॉडेल आहे आणि 2017 ची गाडी होती ती. या गाडीमध्ये पण भरपूर फीचर्स तुम्हाला मिळून जातील आणि जुलै महिन्यातली सगळ्यात जास्त विकलेली गाडी आहे ती स्विफ्ट डिझायर. खूप डिमांडेड कार आहे मित्रांनो. एमयू आहे सर, 2016 ची 4,25,000 मध्ये सिंगल ओनरशिप गाडी भेटेल तुम्हाला. चला सिंगल ओनरशिप गाडी 4,25,000 16 ची एमयू होती ती. आता फोर्ड एस्पायर सर, 2019 ची गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी भेटेल फक्त तुम्हाला 4,65,000. चला 4,65,000 सीएनजी मध्ये फोर्ड एस्पायर आहे. आता कोरोला अल्टिसच्या स्टॉकला सुरू करूया. पहिली गाडी सर व्हाईट कलर मध्ये कोरोला अल्टिस आहे सर, 2016 ची सिंगल ओनरशिप VL ऑटोमॅटिक व्हेरियंट. पडेल तुम्हाला गाडी पेट्रोल मध्ये फक्त 6,95,000 मध्ये. 6,95,000 ऑटोमॅटिक 2016 ची गाडी होती ती पेट्रोल मध्ये. आता दुसरी कोरोला अल्टिस 2016 ची पेट्रोल मॅन्युअल GL टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे. ही गाडी पण पडेल तुम्हाला 6,95,000. चला ही पण गाडी 6,95,000 ही पेट्रोल मॅन्युअल मध्ये होती. आता तिसरी कोरोला अल्टिस आहे सर, 2015 ची गाडी आहे. ही गाडी पेट्रोल ऑटोमॅटिक. ही गाडी पडेल तुम्हाला 6,25,000 मध्ये. चला ही 6.25 लाखात 2015 ची गाडी पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये VL टॉप ऑफ. आता आपल्याकडे अजून 2 स्टॉक आहे कोरोला अल्टिसचा आणि नवीन शेप मध्ये आहे ना सर? नवीन शेप मध्ये आहे. काय डिटेल आहे त्याची? 2017 ची आहे सर, सिंगल ओनरशिप मधली गाडी. ही गाडी पडेल तुम्हाला 7,45,000. 17 ची गाडी 7,45,000 आणि या गाडीची किंमत मित्रांनो, जर तुम्ही नवीन गाडी जर घ्यायला जाल असाल तर ही गाडी जवळजवळ 20-25 लाखापर्यंत जाते सर. ही 22 लाखाचा व्हेरियंट आहे आणि आपण एवढ्या कमी किमतीत देतोय, लक्षात ठेवा. व्हॅल्यू फॉर मनी गाडी आहे ही. आता तिसरी शेवटची गाडी, पाचवी अजून 2 गाडी आहे. अच्छा अजून 2. पाचवी गाडी सर टोयोटा कोरोला अल्टिस आहे, 2015 ची पेट्रोल सीएनजी आहे, जे सेफ्टी पॅक व्हेरियंट. ही गाडी पडेल 5,25,000. चला 6.5 लाखात तुम्हाला ही गाडी भेटेल सीएनजी मध्ये. तुम्हाला मायलेज जबरदस्त मिळेल त्या गाडीत. आता एलांट्रा सर, नवीन शेप मध्ये आणि ऑलमोस्ट ब्रँड न्यू सारखी गाडी आहे ही. 2019 मॉडेल, सेकंड ओनरशिप मधली गाडी आणि प्युअर पेट्रोल. गाडी पडेल तुम्हाला फक्त 8,25,000 मध्ये. चला ही पण गाडी 8.25 लाखात आहे. 19 ची गाडी एलांट्रा आणि ही पण गाडी महाग होती मित्रांनो. नवीन घ्यायला जात असेल तर 20-25 लाखाची गाडी आहे, आपण देतो 8.25 लाखात. चला बलेनो सर, 2018 मॉडेल आहे, पेट्रोल सीएनजी अल्फा व्हेरियंट आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 5,65,000. चला 5,65,000 अल्फा बलेनो टॉप मॉडेल आहे आणि सीएनजी गाडी आहे. 18 ची गाडी होती ती. दुसरी बलेनो आहे सर, 2018 ची आहे. ही परत डेल्टा ऑटोमॅटिक आहे. ही गाडी पडेल तुम्हाला 5,65,000. चला ही ऑटोमॅटिक मध्ये बलेनो 5,65,000 2018 ची होती ती. टाटा टियागो 2020 मॉडेल आहे. ही 4.5 लाखात पडेल तुम्हाला सिंगल ओनरशिप. 4.5 लाखात टाटा टियागो 2020 ची गाडी. नवीन शेप मध्ये होती ती, नवीन ग्रिल वाली गाडी होती ती. आता ग्रॅनाइट
ग्रॅनाइट आहे सर 2017च्या स्पोर्ट्स ऑप्शनल वेरियंट आहे, सीएनजी सोबत आहे ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट एकच रेट पडेल तुम्हाला 3,90,000. 3,90,000 सीएनजी मध्ये ग्रॅनाइटेन 2017ची गाडी होती ती, आता नवीन ग्रिल वाली ग्रॅनाइटेन ही पण 2017ची आहे सर. ही गाडी पेट्रोल मधली ही गाडी पण पडेल तुम्हाला 3,90,000. ही गाडी 3,90,000 ही प्युअर पेट्रोल होती 17ची गाडी. आता तिसरी ग्रॅनाइटेन आहे सर, ही 2016 डिसेंबरची गाडी आहे. डिझेल मधली ही पण पडेल तुम्हाला 3,90,000. चला ही डिझेल इंजिन मध्ये गाडी 2016ची 3,90,000. चला आता लो बजेट मध्ये मी तुम्हाला काही गाड्या दाखवतो. पहिली गाडी निसान सनी सर, ही टॉप ऑफ द लाईन एक्सवी वेरियंट पेट्रोल गाडी भेटेल तुम्हाला. एबीएस एअरबॅग सुद्धा याच्यामध्ये आहे. ही गाडी पडेल फक्त 2,45,000 मध्ये आणि 2011ची गाडी 2,45,000 पेट्रोल मॅन्युअल मध्ये निसान सनी होती. आता SX4 2014ची सिंगल ओनरशिप मधली गाडी आहे सर, आणि पेट्रोल सीएनजी आहे ही. ओके, याच्यामध्ये तुम्हाला ऍव्हरेज वगैरे पण खूप चांगला भेटणार. आणि मारुती आहे तर मेंटेनन्स नील. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 2,75,000. चला 2,75,000 SX4 आहे 14ची आणि सीएनजी गाडी मित्रांनो लक्षात ठेवा. आता अजून एक SX4 चॉकलेट कलर मध्ये आहे चॉकलेट कलर मध्ये 2010ची गाडी आहे. ZXi पेट्रोल वेरियंट आहे. ही गाडी पडेल तुम्हाला 1,65,000. चला 2010ची SX4 1,65,000 आणि ZXi टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे. आणि अजून तुम्हाला जर मारुतीची व्हरायटी पाहिजे तर आपल्याकडे स्विफ्ट भेटणार. बरोबर, स्विफ्टचा पण भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता स्विफ्टचा भरपूर स्टॉक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे बलिनोचा भरपूर स्टॉक आहे. येस सर, प्रत्येक मॉडेल आपल्याकडे भेटेल. आणि व्हिडिओ आपल्या प्रत्येक गाडी दाखवला तर खूप लांब होऊन जाणार. बरोबर, याच्यापेक्षा पण भरपूर स्टॉक आहे सरांकडे. तर नक्की इथे एकदा भेट द्यायला विसरू नका. तर मग सर आता काय बोलायचं? आता तुम्ही या इंडिपेंडन्स मंथ आहे ही, आणि याच्यामध्ये भरपूर ऑफर्स भेटणार तुम्हाला. बरोबर, आणि इथे या टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि विकत घ्या तुम्ही आपल्या. बरोबर, सॅटिस्फाय करा. म्हणजे इथे या गाडी चेक करा, ड्राईव्ह घ्या गाडीची आणि फुल सॅटिस्फाय झाल्यानंतर तुम्ही इथे व्यवहार पक्का करा. तर मित्रांनो, आज आपण असाद मोटर अंधेरी या ठिकाणी व्हिडिओ शूट करत होतो. सण आता सुरू झालेले आहेत, तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा. तर मग सर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या नातेवाईकांबरोबर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही रिक्वायरमेंट असतील तर खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.